आबा, मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचा राज्य सरकारचा आदेश आलेला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत चार्जशीट दाखल होईल, असे गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. गृह विभागाकडून शासन निर्णय जारी. खरं तर अतिशय संविधानाला काळीमा फासवणारा हा निर्णय कुठेतरी झुंडशाहीला बळी पडून झुंडशाहीच्या दबावाला बळी पडून राज्य सरकार चुकीचे निर्णय घ्यायला लागले. हा कुठेतरी न्यायालयाचा सुद्धा अवमान आहे. ज्या लोकांनी या राज्यामध्ये राज्य अशांत केलं, जातीत वाद निर्माण केले, छोट्या छोट्या जातीवर हल्ले केले, बीड सारखं शहर हॉटेल जाळल्या, लोकांचे घरं जाळले, अक्षरशः दुकानं फोडण्याचं काम केलं आणि राज्यात दंगल सदृश्य वातावरण निर्माण केलं. अंतरवाली सराटीमध्ये पोलीस प्रशासनाच्या 100-200 कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यावर दगडफेक केली. त्यामध्ये ते 100-200 अधिकारी जखमी झाले. आणि जर असे गंभीर स्वरूपाचे गरीब गुन्हे जर तुम्ही वापस घेत असतील तर तुम्ही राज्यातील छोट्या मोठ्या सर्व जातीवर जे आजपर्यंत गुन्हे दाखल झाले हे सगळे वापस घेतले पाहिजे. कारण की तुम्ही फक्त झुंडशाही आणि प्रस्थापितांचे जर गुलाम होत असाल तर ओबीसी, SC, ST येणाऱ्या काळात तुम्हाला याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. कारण तुमचा सन्माननीय देवेंद्र फडणवीस हे ओबीसी आमचा DNA मानता आणि ओबीसीच्या विरोधात निर्णय घेण्याचं त्यांचं सर्रास काम सुरू आहे. ओबीसीच्या महामंडळाला 5,000 कोटी आणि मराठा समाजाच्या महामंडळाला 25,000 कोटी, म्हणजे 9% मराठा समाजाला 25,000 कोटी आणि 54-55% असणाऱ्या ओबीसी समाजाला 5% निधी, 5,000 कोटी. म्हणजे किती पट्टीची तुलना. म्हणजे तुम्ही फक्त ओबीसींना गोड बोलून फसवताय आणि आता तर यांनी हा कहरच केलाय. कारण या ओबीसी आंदोलनातील छोट्या छोट्या विषयावर गुन्हे दाखल, आमच्यासारख्यावर सुद्धा गुन्हे दाखल होत आहेत. आणि इथं जरांगीच्या झुंडशाहीनं पूर्ण राज्य अशांत केलं. बीड जाळलं, मराठवाड्यात दहशत माजवली आणि मुंबई गलिच्छ करण्याचं काम केलं. मुंबईत सुद्धा अनेक उलटे सुलटे कामं केले. आणि ह्या लोकांचे जर गुन्हे वापस घेत असताल तर हे अतिशय चुकीचं आहे. हे न्यायालयाला सुद्धा मान्य राहणार नाही आणि नक्कीच यामध्ये काही लोकांना कोर्टात जावं लागेल, राज्य सरकारच्या विरोधात जावं लागेल आणि राज्य सरकारला जाब विचारावं लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.